पोईप येथील उबाठा कार्यकर्ते वैभव नाईक यांच्या पाठीशी ठाम उभे. मालवण तालुक्यातील विरण येथील माजी आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत नुकतीच पोईप येथे जाहीर सभा घेण्यात आली. यावेळी माजी आमदार वैभव नाईक यांच्यासोबत मालवण तालुका प्रमुख हरी खोब्रेकर, उपतालुका प्रमुख राजू नाडकर्णी, पराग नार्वेकर, नाना नेरुरकर, रुपेश वर्दम, अनिल येरम, राजा पालव, नितीन पालव, बाळा सांडव, विलास सांडव, विजय पालव, अरुण माधव, बंडू वडकर, चेअरमन विठ्ठल नाईक यांच्यासह बेलाचीवाडी शाखाप्रमुख चंद्रकांत मिठभावकर, विजय घाडीगावकर, मोहन घाडीगावकर व इतर तसेच सुनवरे येथील चंद्रकांत बागवे, दिनेश परब, बबन परब, सदानंद सावंत व इतर, मजद येथील दीपक मजदेकर व कार्यकर्ते आणि पोईप येथील उबाठाचे सर्व कार्यकर्ते, बाळा हिवाळेकर, दत्ताराम सांडव, सचिन कुईपकर, बबलू वेंगुर्लेकर, प्रकाश माधव, मालोजी रासम, प्रसाद जाधव, बंटी परब, गणेश सांडव, अमोल सांडव, सुभाष नाईक, रामा पालव, भास्कर पालव, नरेश पालव, सुनील पोईपकर, श्रीधर माधव, पुनेश जाधव, संतोष सांडव, सागर सांडव, साईश सांडव, संदीप ठाकूर, किसन भाटकर, बबन तावडे, सुनील पोईपकर, राजा पोईपकर, दत्ता पोईपकर, दिनकर पालव, संतोष वेंगुर्लेकर, काशीनाथ गोसावी, राजू डिचवलकर, वदन नाईक, आशीर्वाद माधव, दिनेश जाधव, दिर्बल पालव, विरण बाजार येथील गणेश नेरुरकर, ओंकार नेरुरकर, दयू वाडकर, किरण गावडे, जयवंत पांजरी इत्यादी उपस्थित होते. सर्वप्रथम राजू नाडकर्णी यांनी माजी आमदार वैभव नाईक व मान्यवरांचे स्वागत व प्रास्ताविक केले. त्यानंतर तालुका प्रमुख हरी खोब्रेकर यांनी सभेला मार्गदर्शन केले. ते म्हणावे, सध्या सत्ताधारी फसव्या योजना, विकासाच्या बाता मारून जनतेची दिशाभूल करत आहेत. आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पक्षप्रवेशाचे देखावे करीत आहेत. मात्र प्रत्यक्षात तीच माणसे उभी करून पक्षप्रवेशाच्या नावाखाली स्वतःची पाठ ठोपटून घेत आहेत. पण तुम्ही सर्व निष्ठावंत आणि स्वाभिमानी असल्याने त्यांचे प्रयत्न असफल होत आहेत. आपण सर्वांनी असेच एकसंघ राहून उद्याच्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत त्यांची जागा त्यांना दाखवून देऊन आपले उमेदवार भरघोष मतांनी विजयी करा. तर आमदार नाईक यांनी सर्वप्रथम उपस्थित कार्यकर्त्यांची गर्दी पाहून भारावून गेले व आपल्या पक्षाची ताकद व निष्ठा दाखवून दिल्याबद्दल सर्वांचे अभिनंदन व आभार व्यक्त केले. ते म्हणाले की माझ्या पराभवाने खचून न जाता जोमाने कामाला लागा व उबाठा पक्ष संपवण्याची भाषा करणाऱ्यांना उद्याच्या निवडणुकीत आपले सर्व उमेदवार विजयी करून जशास तसे उत्तर द्या. पुढे ते म्हणाले, गेल्या वर्षभरात किती विकास कामे झाली, जलजीवन कामांची काय अवस्था आहे. उलट उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री असताना घेतलेले विकास कामांचे निर्णय आज चालू आहेत. कर्जमाफीचे आश्वासन, अदानी कंपनीचे वीज मीटर, वाढती बेरोजगारी, महागाई, प्रत्येक ठिकाणी भ्रष्टाचार यामुळे सर्वत्र जनता त्रस्त झाली आहे. या सगळ्याचा उद्रेक होऊन आगामी काळात सत्ता आपलीच आहे असा विश्वास व्यक्त केला आहे. शेवटी सर्वांचे आभार व्यक्त करून तुमची सर्वांची एकजूट हीच आपली ताकद आहे. त्या ताकदीच्या जोरावरच मी सदैव तुमच्यासाठी लढत राहीन असे स्पष्ट केले आहे. ब्युरो रिपोर्ट, जनादेश.